Good morning, students. Today we are going to start the new lesson that is an epitome of courage 2.4 and epitome of courage म्हणजे धाडसाचं एक मूर्तिमंत रूप या अर्थानं आपण बघायचं आहे. तर बिफोर गोइंग टू टर्न टुवर्ड्स द ॲक्च्युअल लेसन ॲज युजल वी हॅव गो टू द प्री रिडिंग ॲक्टिव्हिटी दॅट इज गिवन हिअर इन द वॉर्मिंग अप क्वेश्चन्स दॅट इज चिटचॅट क्वेश्चन्स. चिटचॅट क्वेश्चन आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट वन, a strange truth that is given here. Handicapped are those who refuse to take up challenges even with all their sense and physiology in perfect conditions. म्हणजे एक विलक्षण सत्य दिलेलं आहे. असं आहे की ज्ञानेंद्रिय किंवा शारीरिक कार्यक्षमता असणारे जे लोक आहेत ते दे आर व्हॉट वी से दॅट, म्हणजे इथं असं सांगायचं आहे की जे शारीरिक कार्यक्षमता उत्तम असूनसुद्धा जे लोक आव्हाने स्वीकारण्यास तयार नसतात ते अपंग असतात असं म्हणायचं, म्हणजे ते दिव्यांगच असतात असं इथं म्हटलेलं आहे. तर यावरून आपल्याला काय घ्यायचं बघा, अंडरस्टँड अँड डिस्कस द अबाउट ट्रूथ. आता ही जी गोष्ट दिलेली आहे, हे जे विलक्षण सत्य दिलेलं आहे, हे आपल्याला समजून घेऊन त्याच्यावरती आपण डिस्कस करायचं आहे, चर्चा करायची आहे. हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट. डिस्कस ॲटलीस्ट 4 to 5 ways यू कॅन डू द अबाव. आता इथं आपल्याला काय सांगता येईल बघा, की इथं काय म्हटलं की तुम्ही त्यांच्यात जर बदल घडवून आणायचा असेल तर आत्मविश्वास निर्माण करण्याकरता आपण त्यांना नेमकं कसं प्रोत्साहित करू शकतो, कसं प्रोत्साहन द्याल असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी आपण 4 ते 5 मार्ग त्यासाठी सुचवायला पाहिजेत. आणि या संदर्भात आपल्याला चर्चा करायचं आहे की कुठली गोष्ट सांगितलेली आहे. हँडिकॅप्ड आर दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस इवन विथ ऑल देअर सेन्सेस अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन्स. म्हणजे ज्ञानेंद्रिय व शारीरिक कार्यक्षमता उत्तम स्थितीत असूनही जे लोक आव्हाने स्वीकारण्यास तयार नसतात ते दिव्यांगच असतात असं इथं म्हटलेलं आहे. तर यावरती मला असं सांगता येईल, अकॉर्डिंग टू मी the discussion should be related to the people who are not really disabled mentally or physically. This truth is about the people who are mentally and physically perfect but avoid, hesitate or neglect doing something challenging. आता हे जे विदारक सत्य दिलेलं आहे ते अशा लोकांच्या बद्दलचं आहे की जे मेंटली आणि फिजिकली परफेक्ट असूनसुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आव्हानात्मक गोष्टी आहेत ते करायला ते टाळतात. अशा लोकांसाठी हे विदारक सत्य दिलेलं आहे. बाय सम रिझन दे आर नॉट रेडी टू चेंज देअर ॲटिट्यूड ऑर फिक्स्ड आयडियाज. कारण काही कारणांसाठी, काही कारणांकरता असे हे लोक जे आहेत ते आपला ॲटिट्यूड बदलू शकत नाहीत, बदलायला तयार नसतात. दे डोंट विश टू चेंज देअर माइंडसेट अँड स्टिक टू देअर पॅसिव्ह अँड इनॲक्टिव्ह ॲटिट्यूड. आणि ते आपला जो ॲटिट्यूड आहे त्याच्याशी ते स्टिक राहतात, म्हणजे काय ते चिकटून राहतात. सेकंड हे आपल्याला सांगता येईल, वे सांगता येईल असा, थिंक अँड ट्राय टू अंडरस्टँड द रिझन बिहाइंड देअर लिथर्जी, इनॲक्टिवनेस ऑर इंडिफरन्स अँड ट्राय टू एनकरेज देम अँड गिव्ह देम कॉन्फिडन्स. म्हणजे आपण त्यांच्या मागचं कारणं जे आहे ती कारणं आपण शोधली पाहिजेत. लिथर्जी मागची कारणं शोधली पाहिजेत, म्हणजे ते का इनॲक्टिव्ह आहेत किंवा ते त्यांच्यामध्ये का अशा प्रकारचा हा इनडिफरन्स आहे हे आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. थर्ड वे सांगता येईल आपल्याला, वेज टू एनकरेज देम अँड गिव्ह कॉन्फिडन्स. नो हिज माइंडसेट, नो हिज ऑर हर हँडिकॅप्स अँड ऑब्स्टॅकल्स. त्याचं माइंडसेट आपण बघितलं पाहिजे, त्यांना कुठल्या ऑब्स्टॅकल्स आहेत हे सुद्धा आपण तपासून बघितलं पाहिजे. तर या गोष्टी इथं सांगता येतील. त्यानंतर काय म्हणते बघा, देर आर प्लीजंट अँड पोलाईट वेज ऑफ रेफरिंग टू पीपल विथ फिजिकल अँड मेंटल डिसॅबिलिटीज. फिल इन द टेबल बिलो. प्रिव्हियसली यूज टर्म, न्यू पोलाईट टर्म्स. आता इथं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंगत्व असलेल्या लोकांसाठी काही चांगले शब्द किंवा सुसंस्कृत शब्द वापरले जातात. हे शब्द आपल्याला या टेबलमध्ये आपल्याला फिलअप करायचे आहेत. प्रिव्हियसली यूज टर्म आणि न्यू पोलाईट टर्म. आता इथे एक दिले बघा, न्यू पोलाईट टर्म व्हिज्युअली चॅलेंज्ड. आता व्हिज्युअली चॅलेंजला प्रिव्हियस जी टर्म होती ती काय होती, ब्लाइंड अशी होती. म्हणजे आपण त्याला पूर्वी अपंग असं म्हणायचो किंवा अंध असं म्हणायचो, पण ही टर्म जी आहे त्याला इथं काय म्हणता येईल, ब्लाइंड असं म्हणता येईल. म्हणजे व्हिज्युअली चॅलेंज हे आता आपण मॉडर्न टाईममध्ये यूज करतो. सेकंड, प्रिव्हियसली यूज टर्म दिलेलं आहे इथं डीफ. डीफ म्हणजे बहिरा असं म्हणतो, पण इथं न्यू पोलाईट टर्म जे आहे आपण अगदी पोलाईटली असे टर्म यूज करू शकतो. हिअरिंग इम्पेअर्ड. हिअरिंग इम्पेअर म्हणजे ऐकायला थोडं कमी असलेला, ऐकण्यामध्ये अडथळा असणारा, त्याला आपण डीप म्हणजे बहिरा हे ॲक्च्युली म्हणण्याऐवजी आपण अशा प्रकारे आपण ही पोलाईट टर्म यूज करू शकतो इन्स्टेड ऑफ डीप.
त्यानंतर थर्ड दिलेलं आहे स्पीच इम्पेअर्ड दिलं आहे, पोलाईट टर्म दिलेलं आहे स्पीच इम्पेअर्ड म्हणजे बोलण्यामध्ये अडथळा येणारा, त्याला आपण काय म्हणतो, मुका म्हणतो. त्याला इन इंग्लिश वी कॉल इट डम्ब, DUMB डम्ब म्हणजेच काय, मुका. तर ही आपण इथं टर्म प्रिव्हियसली यूज टर्म आहे. त्यानंतर पुन्हा एक टर्म दिलेलं आहे मॅड, MAD मॅड. मॅडला आपण इथं मेंटली इल ही पोलाईट टर्म यूज करू शकतो. मेंटली इल म्हणजेच काय, मॅड. त्यानंतर लास्ट वन दिलेलं आहे इथं लेम. लेम म्हणजे काय, अपंग. पूर्वी अपंग आपण डायरेक्टली यूज करत होतो, पण इथं पोलाईट टर्ममध्ये आपण काय यूज केलं पाहिजे, फिजिकली हँडिकॅप्ड. फिजिकली हँडिकॅप्ड म्हणजे शारीरिक अपंगत्व असा हा शब्द आपण पोलाईटली उच्चारला पाहिजे, वापरला पाहिजे. सेकंड क्वेश्चन काय दिलं बघा, रीड द बिगिनिंग अँड कम्प्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. Here you have to read the given story and you have to complete the story in your own words. Now I am going to turn towards the actual lesson and epitome of courage. म्हणजे धाडसाचं एक मूर्तिमंत रूप, एक मूर्तिमंत उदाहरण, त्याला एपिटोम असं म्हटलेलं आहे. अँड एपिटोम ऑफ अ करेज. बघा काय दिलं आहे, वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आर विकनेसेस, डिसॅबिलिटीज, हँडिकॅप्स और मोर्न ओवर देम आर होल लाईफ थ्रू. आता इथे एक वर्ड आला आहे कुठला, मोर्न. मोर मीन्स वॉट, दॅट इज गिवन हिअर. मोर्न, हिअर इट इज फील सॉरी फॉर. फील सॉरी फॉर म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करणे, शोक करणे, त्याला आपण काय इथं म्हणतो, मॉर्न म्हणतो. तर इथं काय म्हटलं आहे बघा, वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आर विकनेसेस, डिसॅबिलिटीज अँड हँडिकॅप्स ऑर मोर्न ओवर देम आर होल लाईफ थ्रू. म्हणजे अनेकदा आपण काय करतो की आपल्या कमतरता असतील किंवा आपल्या दुबळेपणा असेल, आपलं अपंगत्व असेल, ते आपण पडद्याआड लपवायचा प्रयत्न करतो किंवा आयुष्यभर आपण काय करतो की त्याचा विचार करून शोक करत बसतो, विनाकारण दुःख करत बसतो. पुढे काय म्हणतो बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दी सेंचुरी डिड नॉट डू सो. पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे होते, की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या सेंचुरीमध्ये किंवा या शतकातले ते सगळ्यात महान शास्त्रज्ञ होते, हे आपण ऐकलेलं आहे, त्यांच्याविषयी आपण जाणलेलं आहे, माहिती आहे आपल्याला. हे डिड नॉट डू सो, पण त्यांनी असं केलं नाही. ॲक्च्युली ते सुद्धा इथं अपंग होते असं म्हटलेलं, हँडिकॅप होते, पण त्यांनी सुद्धा हे अशा प्रकारे ग्रेटेस्ट सायंटिस्ट असूनसुद्धा त्यांनी माघार घेतली नाही किंवा ते आयुष्यभर शोक व्यक्त करत बसले नाही. इन्स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. बघा म्हणजे ते काय म्हटलं की त्यांनी सफरिंग असूनसुद्धा, त्रास असूनसुद्धा त्याने अतिदुर्मिळ किंवा भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत आपल्या संशोधनाचं कार्य जे आहे ते अगदी अविरतपणे पुढे चालू ठेवलेलं आहे. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड असं म्हटलेलं आहे. अनडॉन्टेड म्हणजे काय, अगदी सतत अविरत न थांबता. हिज एक्झेम्पलरी करेज शूड इन्स्पायर अस टू डू आर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. आता इथे एक वर्ड आला आहे, न्यू वर्ड, एक्झेम्पलरी. एक्झेम्पलरी मीन्स वॉट, वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमायरेबल. वर्थ ऑफ इमिटेशन ॲज वेल ॲज ॲडमायरेबल म्हणजे अनुकरणीय, प्रेरणादायी असं. दॅट इज कॉल्ड एक्झेम्पलरी हिअर. पुन्हा इथे काय म्हटलं बघा की त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून किंवा धाडसातून आपण कुठल्याही कसोटीच्या प्रसंगालासुद्धा कसं उत्तम प्रकारे सामोरं जायचं याची आपण प्रेरणा घेतली पाहिजे, इन्स्पिरेशन घेतली पाहिजे. आता ॲक्च्युअलीमध्ये काय दिलं बघा, एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day ऑफ जानेवारी 1942. बघा म्हणजे हे महान शास्त्रज्ञ आपण ऐकलेलं आहे गॅलिलिओ, त्यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी म्हणजेच 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड या ठिकाणी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. म्हणजे कधी, एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ ग्रेट सायंटिस्ट, वन ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ. गॅलिलिओच्या मृत्यूनंतर 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झालेला आहे. कुठं, तर ऑक्सफर्ड या ठिकाणी, लंडनमध्ये ऑक्सफर्ड या ठिकाण आहे. आणि तो कधी झाला बघा, इथे दिलेला आहे ऑक्सफर्ड इन लंडन ऑन 8th day ऑफ जानेवारी 1952. म्हणजे 8 जानेवारी 1942ला, 1942. पुढे काय म्हणतो बघा, लिटिल डिड हिज पेरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दी सेंचुरी. म्हणजे हा अगदी लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचं असं मत होतं, त्यांच्या बालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा जो लहान मुलगा आहे तो पुढं जाऊन याच शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे, याची जरासुद्धा कल्पना नव्हती त्याच्या आईवडिलांना.
बघा काय म्हटले, लिटिल डीड हिज पेरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड. इथं वर्ड हेल्ड आलेला आहे बघा. हेल्ड म्हणजेच काय, अक्लेम्ड. हेल्ड मीन्स वॉट, अक्लेम्ड. म्हणजेच इथं काय म्हणतो आपण त्याला, ओळखणे जाणे या अर्थानं किंवा ग्रीटेड या अर्थानं. तर इथं त्याच्या आईवडिलांना त्याची अजिबात जाणीव नव्हती की आपला हा जो मुलगा आहे तो पुढे जाऊन एक मोठा शास्त्रज्ञ होईल, मोठा सायंटिस्ट होईल, याची अजिबात जाणीव नव्हती. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वूड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. बघा पुन्हा असं म्हटलं आहे की त्याच्या बुद्धीच्या तेजानं सगळं स्कायसुद्धा उजळून जाणार आहे किंवा आसमंत सगळा उजळून जाणार आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो धाडसाचा महामेरू असं म्हटलेला आहे. मोर इम्पॉर्टंटली दॅट नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटोम ऑफ करेज. म्हणजे कदाचित तो एक मोठा धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून ते पुढे नावारूपाला येईल याची अजिबात जाणीव नव्हती, याची अजिबात माहितीसुद्धा नव्हती, हे इथं म्हटलेलं आहे. इपिटोमचं इथं मिनिंग दिलेलं आहे बघा. इपिटोम मीन्स वॉट, अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग, अ व्हेरी परफेक्ट एक्झाम्पल ऑफ फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग. म्हणजे एक आदर्श नमुना, एक आदर्श उदाहरण या अर्थाने आपल्याला म्हणता येईल. तर धाडसाचा एक आदर्श नमुना म्हणून त्याची ओळख होईल याची अजिबातसुद्धा लोकांना कल्पना नव्हती, त्या पालकांना कल्पना नव्हती किंवा ते अजिबात तसं प्रेडिक्ट करू शकत नव्हते तो लहान असताना. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. आता आपल्याला माहीत आहे करेज, धाडस ही एक विलक्षण गोष्ट आहे. आणि हा जर गुण अंगी असेल, कुठला, धाडस, तर कुठलाही माणूस महाभयंकर संकटांनासुद्धा सामोरं जाऊ शकतो. म्हणजे त्यासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, धाडस किंवा करेज. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. कलॅमिटी म्हणजे काय, दुर्घटना. म्हणजे कुठल्याही दुर्घटनेला, कुठल्याही संकटांना कुठलाही व्यक्ती सामोरं जाऊ शकतो, पण त्याच्याजवळ काय पाहिजे, करेज पाहिजे, धाडस पाहिजे. इट वुड नॉट बी ॲन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. आता इथे एक निवड आलेला आहे, कुठला, कॉस्मॉलॉजी. कॉस्मॉलॉजी म्हणजेच काय बघा, स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स. स्टडी ऑफ द युनिवर्स ॲज वेल ॲज द डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स. त्याला आपण कॉस्मॉलॉजी इथं म्हटलेलं आहे. म्हणजे विश्वनिर्मितीचा अभ्यास, थोडक्यात काय, या जगाच्या निर्मितीचा अभ्यास, त्याला आपण कॉस्मॉलॉजी इथं म्हणता येईल. तर इथं काय म्हटलं आहे बघा की हाच डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे होते ते याच विश्वनिर्मितीशास्त्रातील किंवा या कॉस्मॉलॉजीतील एक आख्यायिका असणारे किंवा एक धाडसाचं उदाहरण असणारे एक मूर्तिमंत रूप आहेत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही, एक्झॅगरेशन ठरणार नाही. एक्झॅगरेशन म्हणजे काय, इथं अतिशयोक्ती दिलं बघा, द वर्ड एक्झॅगरेशन म्हणजे अतिशयोक्ती असं काही ठरणार नाही. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे धाडसाचं एक उत्तम उदाहरण होतं किंवा या विश्वाची निर्मिती करण्यामध्ये त्यांचा एक मोठा वाटा होता असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही किंवा ती अतिशयोक्ती वाटणार नाही असं इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं बघा, इट इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. म्हणजे होपचं किंवा करेजचं एक मूर्तिमंत रूप आहे किंवा उदाहरण आहे असं म्हटलेलं आहे. एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट ॲट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. आता इथे वर्ड कुठला आला बघा, क्वर्क ऑफ फेट. क्वर्क ऑफ फेट म्हणजेच काय, इथं सुद्धा दिलेलं आहे, अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी म्हणजे नियतीचं जे काही विक्षिप्त वळण आहे, अनपेक्षित वळण जे आहे त्याला आपण क्वर्क ऑफ फेट म्हणतो. तर काय म्हणतं बघा इथं, एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. त्याचं मन जर सोडलं तर संपूर्ण शरीर, त्याचं बाकी संपूर्ण शरीर जे आहे, त्याची बुद्धिमत्ता सोडली तर संपूर्ण शरीर जे आहे ते अगदी व्हीलचेअरला जखडलं गेलं होतं. असं असूनसुद्धा ते या शतकातले एक महान शास्त्रज्ञ आहेत हे सांगता येईल आपल्याला. ॲन ॲव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. ॲन ॲव्हरेज चाइल्ड म्हणजे स्टीफन एखाद्या ॲव्हरेज चाइल्डप्रमाणे म्हणजे एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा किंवा गणितावरती किंवा संगीतावरती अगदी मनसोक्त प्रेम करणारा असा हा एक किशोरवयीन मुलगा होता. बघा, एक ॲव्हरेज चाइल्ड म्हटले, सामान्य मुलांसारखाच
स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर किशोरवयीन. यापूर्वी आपण बघितलेला आहे शब्द. फुल ऑफ मिस्शिप म्हणजे खोड्या करणे, खोडकर. अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, गणिताची आवड असणारा, म्युझिकची आवड असणारा असा हा खोडकर मुलगा आणि किशोरवयीन मुलगा होता. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. बघा, आता त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांना वाटत होतं की आपला मुलगा हा मेडिसिनला जावा, मेडिकलचा त्याला अभ्यास करावा. पण तरीसुद्धा स्टीफन मात्र हा त्याचा गणिताकडं कल होता, मॅथ्सकडं त्याचा जास्त कल होता. म्हणजे वडिलांना वाटत होतं की याच आपल्या मुलानं स्टीफननं काय करावं की मेडिसिनचा अभ्यास करावा, वैद्यकीय शिक्षण घ्यावं. पण त्याच्या वडिलांना वाटत होतं हे त्याच्या वडिलांना वाटत होतं. पण स्टीफन मात्र काय होतं की त्याचा जास्त कल हा मॅथ्सकडे होता, गणिताकडे होता. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. तर त्याच वेळेस ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळं त्याऐवजी त्यानं या स्टीफन हॉकिंगने भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. बघा, द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड म्हणजे तो ऑप्शन म्हणून टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड, म्हणजे फिजिक्सचा त्याने अभ्यास करायचं ठरवलं इन्स्टेड ऑफ मॅथमॅटिक्स. कारण त्यावेळेस मॅथमॅटिक्सची सोय त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नव्हती आणि त्यामुळे त्यानं फिजिक्सचा म्हणजेच भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. पुढे काय म्हटलं बघा, ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. बघा, ॲट द एज ऑफ 17, वयाच्या 17 वर्षाचा असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीत थोडंसं जडत्व किंवा बोजडपणा जाणवू लागला आणि 1-2 वेळा ते अगदी विनाकारण तोल जाऊन ते खालीसुद्धा पडलेत असं म्हटलेलं आहे. क्लमजी आहे, ते एक वर्ड आलं बघा. द वर्ड क्लमजी मीन्स वॉट, ऑकवर्ड ऑर इनकॉम्पिटंट. दॅट इज ऑल्सो गिवन हिअर. क्लमजी मीन्स वॉट, ऑकवर्ड ऑर इनकॉम्पिटंट, म्हणजे ऑकवर्ड वाटणं किंवा इनकॉम्पिटंट वाटणं, याला आपण काय म्हणतो इथं क्लमजी असं म्हणतो आहे. म्हणजे थोडंसं अक्षम असणं, जडत्व असणं, बोजडपणा असणं, त्याला इथं क्लमजी असं म्हणता येईल. तर वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमजी. थोडंसं त्याला बोजडपणा जाणवला त्यावेळेस आणि 1-2 वेळा तर ते खाली विनाकारण पडलेले आहेत, काही कारण नसताना ते खाली आपोआप ते खाली कोसळले आहेत, खाली पडलेले आहेत. पुढं काय म्हटलं बघा, फॉर नो रिझन म्हणजे कुठलंही कारण नसताना. दिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. बघा काय म्हटलं आहे. तर 1-2 वेळा ते विनाकारण ते खाली जाऊन तोल जाऊन ते खाली पडलेले आहेत, त्यामुळे ते चक्रावून गेले थोडे आणि त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. तेव्हा असं निदान झालं की त्यांना एका अतिदुर्मिळ अशा, रेअर असं म्हटले, अशा आजाराने त्यांना ग्रासलेलं आहे. त्या आजाराचं नाव इथं दिलेलं आहे ALS किंवा LOU, गेरिग्स डिसीज नावाचा तो आजार आहे. आणि त्या आजारात तो आजार जो आहे तो काय करतो की नेमका मज्जासंस्थेवरती परिणाम होतो आणि शेवटी काय होतं की जे स्नायू आहेत ते स्नायू कमकुवत होतात किंवा शिथिल होतात, कमजोर होतात, असा हा आजार होता. हू डायग्नॉज्ड हिम म्हणजे हे हिज फॅमिली डॉक्टर डायग्नॉज्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज, म्हणजे अतिशय दुर्मिळ असा हा डिसीज आहे. कुठला? ALS किंवा LOU, गेरीज डिसीज. आणि हा डिसीज त्याला झाला होता आणि हा डिसीजमुळे नेमकं काय होतं, दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, मज्जासंस्था. या आजारामध्ये मज्जासंस्थेवरती परिणाम होतो हे त्या डॉक्टरने सांगितलं. अँड इव्हेंच्युअली वीकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी, आणि त्याचा जे स्नायू आहे शरीरातले ते सगळे कमकुवत होतात या आजारामुळं, असं या डॉक्टरांनी, फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. स्टीफन पुन्हा म्हणतात ते की लहानपणीसुद्धा त्यांच्या स्नायूंचा थोडासा समन्वय काहीसा फारसा चांगला नव्हता. म्हणजे ते स्नायू फारसे ॲक्टिव्हसुद्धा नव्हते लहानपणीसुद्धा, हे ते सांगतात स्टीफन आत्ता. His muscle coordination was nothing to write home about. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. आता इथं एक वर्ड आला कुठला, fit of frenzy. The word fit of frenzy means what? That is given here, the word fit of frenzy. It means great annoyance or a rage. Great annoyance or a rage म्हणजे संतापणे,
राग येणे या अर्थानं. तर ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वूड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेंची. त्यांना हे आठवते सुद्धा. ते असं सांगतात, स्टीफन सांगतात की लहानपणी त्याच्या स्नायूचा समन्वय नव्हता, फार चांगला नव्हता आणि त्यांचे शिक्षकसुद्धा त्यांच्या हस्ताक्षरामुळे, हँडरायटिंगमुळे त्रासून जायचे, त्यांना राग यायचा, त्रस्त व्हायचे ते. अशी आठवण ते स्टीफन सांगतात. त्याचबरोबर पुढं काय म्हटलं बघा, नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड्स स्पोर्ट्स, नेव्हरलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू असं म्हटलेलं आहे. तसंच त्यांना खेळामध्ये अजिबात आवड नव्हती या स्टीफन हॉकिंगना. असं जरी असलं तरीसुद्धा ही आजाराची बातमी जी आहे ती अगदी त्यांना हादरवून टाकणारी होती. त्याला अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू असं म्हटलेलं आहे. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू तुम्हाला फ्रेज विचारतील तर याचं मिनिंग दिलेलं आहे इथं बघा. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू मीन्स वॉट? अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज. म्हणजे अचानक अनपेक्षित झालेला जो हल्ला आहे, शॉक झालेला जो आहे, त्याला इथं अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू असं म्हणता येईल. म्हणजे धक्कादायक घटना, एखादी हादरवून टाकणारा एखादा प्रसंग जो असतो, वज्राघात असं त्याला मराठीत म्हणतात, तर त्याला अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू असं म्हटलेलं आहे. आणि तोच डिसीज त्या स्टीफन हॉकिंगच्या लाईफमध्ये आला आणि त्यामुळं एक अचानक आलेली ही घटना आहे, आजाराची बातमी जी आहे ती त्यांना अगदी हादरवून टाकणारी होती. तर इथंपर्यंतचा हा पार्ट आपल्याला आज बघायचा आहे. तर रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघतो आहे. आणि या पार्टवरती तुम्हाला मी काही एक्सरसाइज देतो आहे की जी PDF फॉर्मॅटमध्ये असेल. यू हॅव टू सॉल्व इट प्रॉम्प्टली ॲज युज्युअल अँड सेंड मेट्स फीडबॅक. थँक्यू.